फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमदार सुहास बाबर यांचा झंझावती प्रचार. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला असून लेंगरे जिल्हा परिषद गट, लेंगरे पंचायत समिती गण तसेच पारे पंचायत समिती गण या परिसरात त्यांनी व्यापक दौरा केला. या दौऱ्यात जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ मनीषाताई प्रकाश बागल, लेंगरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ पायल निवास कदम आणि पारे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ तेजश्री प्रमोद लोखंडे यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा, घरभेटी व कोपरा सभा घेतल्या. या सर्व ठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले. आमदार सुहास बाबर यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत गावागावातील प्रश्न, विकास कामांची सद्यस्थिती आणि पुढील 5 वर्षाचा विकास आराखडा मांडला. पाणी पुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतकरी प्रश्न, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सोयी सुविधा या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, जिल्हा परिषद गटासाठी सौ मनीषाताई प्रकाश बागल, लेंगरे पंचायत समिती गणासाठी सौ पायल निवास कदम आणि पारे पंचायत समिती गणासाठी सौ तेजश्री प्रमोद लोखंडे या तिन्ही उमेदवार विकासाचा स्पष्ट विचार, प्रामाणिक कामाची बांधिलकी आणि जनतेशी नाळ जोडणारे नेतृत्व आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण विकासाचा कणा आहेत असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आमचा राजकारणाचा केंद्रबिंदू विकास आहे. केलेली कामे आणि पुढील कामांचा ठोस आराखडा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. शेतकऱ्यांसाठी पाणी व वीज, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुविधा, युवकांसाठी रोजगार, महिलांसाठी सुरक्षितता व सन्मान आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा हे आमचे प्राधान्य आहे. सभांमध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय असून यामुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले. लेंगरे जिल्हा परिषद गट, लेंगरे पंचायत समिती गण आणि पारे पंचायत समिती गणातील विविध गावात आमदार बाबर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने युवक, महिला, नागरिक उपस्थित होते. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा.